माननीय श्री नानाभाऊ पटोले साहेब, माननीय श्री असलम शेख साहेब यांनी एकाच विषयावरची ही सदन प्रस्तावाची सूचना मांडलेली आहे। त्यामुळे अपवादास्पद परिस्थिती म्हणून मी सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेबांना अगदी थोडक्यात त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देत आहे। मी अनुमती नाकारलेली आहे। चला अध्यक्ष महोदय, काल संगमनेर जिल्ह्यामध्ये एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर जो ऍसिड हल्ला झाला आणि त्यातून ती मुलगी अत्यंत गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला हा सगण देत असताना विनंती आहे की खरंच कायदा सुव्यवस्था राहिली का हो? पोलिसांचा धाक काय संपला काय? हे सगळी मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी या टोळ्या ह्या खुलेआम असा क्राईम करतायत। महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षाचं जर आपण पाहिलं रिपोर्ट एनसीआरबीचा, तर महिलावरील अत्याचारामध्ये प्रचंड वाढ होते आणि कोळ्या बालिका, काल परवाचं एक लोकमतमध्ये लेख आला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये लेडीज लापता नावाचे अग्रलेख आपण कदाचित वाचला असा। वस्तुस्थिती लपवली जाते, महिला लापता आहेत मुलीवर छोट्या छोट्या, आणि ती बालिका कोळी बालिका, तिच्यावर अद्यापही आरोपी मिळाला नाही। ती पूर्णतः चेहरा तुझा विद्रूप झालाय, पूर्ण भाजलाय, विवळत होती, असे कसे आरोपी पडून जातात, पोलिसांना मिळत नाही। त्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडीस आली आहे। तिथले पोलीस अधीक्षक हे पूर्णतः भ्रष्टाचारात गुंतले आहेत, पोलिसांचा धाक राहिला नाही। ते ठाण्यामध्ये आपल्या रायगडमध्ये असतानाचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड करा, डिझेल पेट्रोल विकलंय, आपल्याला कदाचित माहित असेल, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता। आता अनेक ठिकाणी आहे, पण मी ते बोलेल कायदा सुव्यवस्थेवर। पण तो विनंती अशी आहे की इतकी हिंमत त्या छोट्या बालिकेवर, 12 वर्षाच्या 11 वर्षाच्या बालिकेवर एवढा मोठा तो ऍसिड फेकला जातो, आरोपी मिळत नाही। आणि यामध्ये जर ही घटना घडली, अध्यक्ष महोदय, आम्ही यासाठी स्थगन दिला की यावर चर्चा आत्ता सुरू झाली पाहिजे, ते स्थगनात बसते। काल झालेली घटना आहे, कोई छोटी बालिका आहे, ती आता अंत्यवस्थेमध्ये आहे। त्यामध्ये झालेली घटना अत्यंत मन हिलावून टाकणारी आहे। या छोट्या बालिकेवर झालेला असा हल्ला आणि महिलावर वारंवार होत असलेले छोट्या बालिकेवर होत असणारे अत्याचार आणि अधिवेशन चालू आहे। त्यामुळे अशा घटनांची थेट सरकारनी उत्तरदायित्व असलं पाहिजे, हे नियमात बसते। त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की यावर चर्चा घडवून आणा आणि ही चर्चा झाली पाहिजे, कारण राज्यामध्ये 21 मध्ये ही संख्या 29,266 वर गेली, जे काही महिलावर अत्याचाराचे या म्हणजे सरासरी 109 प्रतिदिवस। 23 मध्ये 45,434 घटना अशा घडल्यात आणि 24-25 मध्ये, हे आम्ही सांगत नाही, एनसीआरबीचा रिपोर्ट सांगतो। सरकारने माहिती दळवली, आम्ही ज्यावेळेस आरटीआय मध्ये माहिती घेतली, आजकाल आरटीआय मध्ये माहिती घेतली तर ते डीजी लेवल पर्यंत जाते, त्याच्या स्वाक्षरीशिवाय आम्हाला माहिती सुद्धा देत नाही। खालची माहिती मागितली तरी तिथपर्यंत पाठवतात आणि माहिती आकडेवारी फिरवून लपवून दिली जाते। परंतु एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये 25-24-25 मध्ये आज 7,711 गुन्ह्यामध्ये ही जवळपास आतापर्यंत जी वाढ झाली ती अत्यंत गंभीर आहे। आणि म्हणून माझी ही जी 39% जी वाढ झाली, याचा अर्थ गृह खातं, पोलीस विभाग, पोलिसांचा धाक हा संपलेला आहे। हप्ते वसुलीमध्ये हे सर्व गुंतले आहेत। त्यामुळे आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, खुलेआम त्यांच्यावर अत्याचार होताना पाहिला आपण, लहान बालिकेचं शोषण होताना आपण पाहतोय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन आपण अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं। काय नाही, चला पुढे चला। औचित्याचे मुद्दे। बसा, खाली बसा, उत्तर देतो, खाली बसा, असं काय करताय?
खाली बसा. तुम्हाला रुलिंग नको आहे का? रुलिंग नको आहे का? दिलं बसा. आता खालती बसा. असं नाही चालणार. खालती बसा. अहो खालती तर बसा. मला रुलिंग देऊ दे. असं नाही चालणार. माझ्या रुलिंगच्या आधीच तुम्हाला बोलायचं. बसा बसा बसा. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले, सन्मान्य सदस्य अस्लम शेख साहेब, या तिघांनीही एकाच विषयावरती स्थगन प्रस्ताव दिलेला. मी अपवादात्मक परिस्थिती म्हणून तिघांच्या वतीने केवळ एकाला संधी दिलेली. मी दालनात ऐकून घ्या. मी दालनात सदन प्रस्ताव नाकारलेले आहेत. त्यामुळे आता याच्यावर चर्चा होणं अपेक्षित नाही. नंबर 2, सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो सदन दिलेला आहे तो आजच्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये स्वीकृत मुद्दा असल्यामुळे त्यावेळेला मांडण्यात येणार आहे. नंबर 3, सन्मान्य सदस्य रोहित पवारांनी जो सदन प्रस्ताव दिलेला आहे तो विषय 293 मध्ये आज बोर्डावरती दाखवलेला आहे. त्यामुळे तो मी त्याला परवानगी परत देऊ शकत नाही. आता माझं रुलिंग सुस्पष्ट असल्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित खाली बसावं आणि सभागृहाच्या कामकाजात डिस्टर्बन्स आणू नये. चला. औचित्य श्रीमती सरोज अहिरे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, नेहमी आम्ही महिला उभं राहिलो बोलायला तर असाच गोंधळ असतो. अध्यक्ष महोदय, हा गोंधळ आधी थांबवा, त्याच्यानंतर मी बोलेल. बोला अध्यक्ष बोला. मी महोदय, ऐकतोय. बोला बोला. मी ऐकतोय. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा विषय आहे नाशिक जिल्ह्याचा आणि इतक्या गोंधळात मी कसं मांडणार? अध्यक्ष महोदय, चला. सन्मान्य नानाभाऊ पटोले, मी रुलिंग दिलेला आहे आणि रुलिंग देऊन त्याबद्दलची सुस्पष्टता आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तुमचं जर समाधान झालं नसेल तरी सभागृहाचं समाधान झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला आता पुढे जायला लागेल. काय लावलंय? असं कसं चालणार? नाही, एक लक्षात घ्या नानाभाऊ. एक मिनिट. काल तुम्ही स्वतः माझ्याकडे चेंबरमध्ये आलात. आता मला ते सगळं इकडे बोलायचं नव्हतं, पण तुम्ही मला बोलण्यासाठी कंपेल करत आहात तर मला बोलू द्या. आता तुम्ही सर्वजण माझ्याकडे चेंबरमध्ये आलात. मला तुम्ही सांगितलं 3 प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत, त्यावरती चर्चा घेणं आवश्यक आहे. आता त्या पेंडिंग प्रस्तावावरती चर्चा घ्यायची असेल तर असा वेळ घालवून चालेल का? 1. नंबर 2, आपण एक लक्षात घ्या, स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्यानंतर त्यावरती मी रुलिंग दिल्यानंतर तरीही मी वडेट्टीवार साहेबांना त्यांची माहिती मांडण्याची संधी दिली. ते दिल्यानंतर मी शासनाला निवेदन करायचे पण निर्देश दिले. सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं. सन्मान्य सदस्य रोहित पवारांचं सदन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं. तरी बसून घ्या. तरीही